निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवर. या आठवड्याच्या सुरुवातीलाच म्हणजे 31 मार्चला श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे. आपल्या चॅनलवरील सर्व स्वामी भक्तांना प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या आठवड्यामध्ये 1 तारखेला शनीचा उदय होणार आहे. 2 एप्रिलला मंगळाचा कर्क राशीमध्ये प्रवेश होईल. रवी, बुध, शुक्र, शनी, राहू आणि नेपच्यून मीन राशीत आहेत, तर गुरु आणि हर्षल वृषभ राशीत आहे आणि प्लुटो मकर राशीमध्ये आहे. या आठवड्यातील दिनविशेष: 31 मार्च गौरी तृतीया, तीज, रमजान ईद, मत्स्य जयंती आणि स्वामी समर्थ प्रकट दिन. 1 एप्रिल विनायक चतुर्थी, अंगारक योग. 5 एप्रिल दुर्गाष्टमी. 6 एप्रिल श्रीराम नवमी. आता हा आठवडा 12 राशींसाठी कसा जाणार ते आपण पाहू. तत्पूर्वी अजून ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही किंवा जे प्रथमच हे चॅनल पाहत आहेत त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. मेष रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण तुमच्याच राशीतून होत आहे. चतुर्थेश चंद्र या आठवड्यामध्ये लग्नस्थानापासून चतुर्थ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. आठवड्याची सुरुवात चांगली होईल. धनलाभाचे योग येतील. आठवड्याच्या मध्यात प्रवासाचे योग येतील, तर आठवड्याच्या शेवटी घरी राहणे पसंत कराल. राशी स्वामी मंगळ या आठवड्यामध्ये 2 तारखेला चतुर्थ स्थानात प्रवेश करणार आहे. राशी स्वामी मंगळाचा त्याच्या नीच राशीत म्हणजे कर्क राशीमध्ये प्रवेश होत आहे. त्यामुळे तुमच्या ऊर्जा आणि उत्साहामध्ये कमतरता जाणवेल. व्ययस्थानातील ग्रहमानाचा विचार करता पुढील 2 महिने तुम्हाला फारसे चांगले जाणार नाहीत. तारेवरची कसरत सुरू होणार आहे. या कालावधीमध्ये तुमचे आरोग्य सांभाळणे ही तुमचे प्रथम कर्तव्य राहील. लांबच्या प्रवासाचे योग येतील. घरातील वातावरण साधारण राहील. आईबाबत थोड्या प्रमाणात काळजी राहील. संतती सौख्य साधारण राहील. मुलांपासून लांब राहण्याचे योग येऊ शकतील अथवा मुलं तुमच्यापासून लांब राहतील. कलाकारांना परदेश दौरा घडू शकतो. परदेशामध्ये कामात वाढ होईल. नोकर वर्गाकडून कामे करून घ्यावी लागणार आहेत. कर्जाची परतफेड करता येईल. कामानिमित्त परदेश प्रवास अथवा लांबचे प्रवास घडू शकतात. परदेश प्रवासामध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे. वैवाहिक सौख्य साधारण लाभेल. विवाह जुळवताना नीट चौकशी करून विवाह जुळवणे अथवा थोडे दिवस थांबणे योग्य राहील. व्यापारी वर्गाने देखील सध्या कुठले नवीन करार करू नयेत, खास करून परदेशी संबंधित व्यापार. नोकरीतील वातावरण फारसे अनुकूल राहणार नाही. विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. गुरुची अथवा दत्ताची उपासना वाढवल्यास फायदा होईल. त्याबरोबरच हनुमान चालिसाचे पठण करावे. वृषभ रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या व्ययस्थानातून होत आहे. तृतीयेश चंद्र या आठवड्यामध्ये व्ययस्थानापासून तृतीय स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. आठवड्याच्या सुरुवातीला तब्येतीच्या तक्रारी जाणवतील, तर आठवड्याच्या मध्यात धनलाभाचे योग येतील. उत्तरार्धात मात्र प्रवास कराल. भावंडांच्या भेटीचे योग येऊ शकतील. राशी स्वामी शुक्राबरोबर शनी, राहू, बुध आणि नेपच्यून युती करत आहेत आणि राशी स्वामी शुक्र स्वतः वक्री आहे. तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये अत्यंत सावधगिरी बाळगावी लागणार आहे. कुठल्याही प्रलोभनात अडकू नये. कितीही जवळचा मित्र अथवा नातेवाईक असेल तरी त्यांच्यासोबत कोणतेही नवीन व्यवहार करू नका. नोकरीत देखील सध्या बदल करणे टाळा. नोकरीत कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. लग्नस्थानातील गुरुची लाभदायक दृष्टी लाभस्थानावर असल्याने परिस्थिती नियंत्रणात राहील. धनस्थानातील मंगळ या आठवड्यामध्ये 2 तारखेला तृतीय स्थानात प्रवेश करणार आहे. मंगळाच्या तृतीय स्थानातील प्रवेशामुळे जोडीदाराला प्रवासाचे योग येतील. वैवाहिक सौख्य साधारण लाभेल. खर्चांवर नियंत्रण येईल. घरातील वातावरण साधारण चांगले राहील. संतती सौख्य लाभेल. कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल.
नवीन संधी येतील, पण ती खात्री करून त्याचा स्वीकार करावा. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. कामानिमित्त प्रवास होतील. विद्यार्थ्यांना सध्या जास्त मेहनत करणे आवश्यक आहे. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. आर्थिक स्थिती साधारण राहील. मारुतीच्या उपासनेसोबतच कुलदेवतेची उपासना फलदायी ठरेल. मिथुन रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या लाभस्थानातून होत आहे. धनेश चंद्र या आठवड्यामध्ये लाभस्थानापासून धनस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. आठवड्याच्या सुरुवातीलाच तुमच्यासाठी काही लाभदायक घटना घडतील. आठवड्याचा मध्य फारसा चांगला जाणार नाही. उत्तरार्धात मात्र धनलाभाचे योग येतील. राशीस्वामी बुध अजून वक्री असून शनी, राहू, शुक्र आणि नेपच्यून बरोबर युती योगात आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अंतर्गत राजकारणामुळे त्रास होऊ शकतो. यावेळी तुम्हाला पाहिजे तसे नोकरीतील वातावरण असणार नाही. त्यामुळे नोकरीमध्ये बढतीचे योग फारच कमी दिसत आहेत. आर्थिक स्थिती सध्या चांगली राहील. तुमची मनस्थिती मात्र फारशी चांगली राहणार नाही. सतत कुठला तरी दबाव तुमच्यावर असणार आहे. घरातील वातावरण साधारण राहील. संतती सौख्य देखील या आठवड्यात कमी लाभेल. नोकर वर्गाकडून फारसे सहकार्य मिळणार नाही. कोर्टाची कामे सध्या पुढे ढकला. कर्जाच्या कामात वेळ लागू शकतो. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल. जोडीदाराबाबत थोडी चिंता राहील. वडिलांच्या प्रकृतीबाबत थोडा त्रास जाणवणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी जास्त अभ्यास करणे आवश्यक आहे. आळस केल्यास पाहिजे तसे यश मिळणे कठीण होऊ शकते. कलाकारांना आठवडा साधारण जाईल. योग्य संधीसाठी थोडा वेळ थांबावे लागेल. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. या आठवड्यामध्ये मारुतीच्या उपासनेसोबतच कुलदेवतेची उपासना फलदायी ठरेल. कर्क रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या दशम स्थानातून होत आहे. राशीस्वामी चंद्र या आठवड्यामध्ये दशम स्थानापासून लग्न स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. आठवड्याच्या सुरुवातीला कामामध्ये व्यस्त असाल तर आठवड्याचा मध्य थोडा त्रासदायक असू शकेल. उत्तरार्ध मात्र आरामदायी असेल. व्ययस्थानातील दशमेश मंगळ या आठवड्यामध्ये 2 तारखेला लग्नस्थानामध्ये प्रवेश करत आहे. नोकरीतील वातावरणामध्ये थोडा बदल होत जाईल. कामाचा ताण कमी होईल. तुमच्या ऊर्जेत आणि उत्साहामध्ये थोडी कमी जाणवेल. आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये साधारण राहील. जमा खर्चाचा ताळमेळ करताना कसरत होऊ शकते. धार्मिक गोष्टींमध्ये पैसा खर्च होईल. धार्मिक यात्रेदरम्यान फसवणूक होण्याची शक्यता आहे. तसेच हॉस्पिटल किंवा धार्मिक स्थळांमध्ये फसवणूक होण्याचे प्रकार घडू शकतात. विद्यार्थ्यांना या आठवड्यात जास्त मेहनत करावी लागणार आहे. संतती सौख्य या आठवड्यात साधारण लाभेल. मुलांकडून अपेक्षाभंगाचे प्रसंग येऊ शकतात. नोकर वर्गाकडून सहकार्य लाभेल. कोर्टासंबंधित तसेच कर्जाविषयीचे व्यवहार सध्या पुढे ढकललेले उत्तम राहतील. कलाकारांना हा आठवडा साधारण जाईल. मनाप्रमाणे कामात वाढ होणार नाही. वैवाहिक सौख्य या आठवड्यात चांगले लाभेल. व्यापारी वर्गाला आठवडा साधारण जाईल. कामात फारशी वाढ होणार नाही. भाग्यस्थानातील ग्रहमान तुमच्यासाठी फारसे चांगले नाही. भाग्यात हानी होऊ शकते. अचानक कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे प्रसंग येऊ शकतात. दत्ताच्या किंवा गुरुच्या उपासनेसोबतच कुलदेवतेची उपासना फलदायी ठरेल. सिंह रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यस्थानातून होत आहे. व्ययश्चंद्र या आठवड्यामध्ये भाग्यस्थानापासून व्ययस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. आठवड्याची सुरुवात चांगली होईल, मात्र उत्तरार्ध फारसा चांगला नसेल. राशीस्वामी रवी सध्या अष्टम स्थानातून भ्रमण करत आहे. अष्टम स्थानातील ग्रहमान तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने फारसे चांगले नाही. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कुठलीही महत्वाची कामे सध्या हाती घेऊ नका. कुठलेही महत्वाचे निर्णय घेणे सध्या टाळा. आर्थिक गणिते चुकण्याची शक्यता आहे. तसेच आर्थिक गुंतवणूक करताना सरकारी संस्था जसे गव्हर्नमेंट बॉन्ड, पोस्ट, इन्शुरन्स यासारखे पर्याय योग्य राहतील. नोकरीमध्ये कामाचा ताण वाढू शकतो. तसेच कामानिमित्त प्रवास देखील जास्त होतील. तरी नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. लाभस्थानातील मंगळ या आठवड्यामध्ये 2 तारखेला व्ययस्थानामध्ये प्रवेश करणार आहे.
घरासंबंधित खर्च या आठवड्यामध्ये वाढतील. जमिनीतील गुंतवणूक फायदा करून देईल. लांबच्या प्रवासाचे योग देखील येऊ शकतात. संतती सौख्य साधारण मिळेल. संततीच्या करिअरच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घ्याल. कलाकारांना आठवडा साधारण जाईल. नवीन कामाच्या संधी येतील, मात्र आपले आरोग्य सांभाळून कामे करावी. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल. सासरच्या लोकांकडून सहकार्य मिळेल. तसेच काही वाईट अनुभव सुद्धा येऊ शकतात. व्यापारी वर्गाला आठवडा साधारण चांगला जाईल. पाहिजे तसे व्यवहार होऊ शकणार नाहीत. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने जास्त मेहनत करावी लागणार आहे. तसेच आरोग्य जपणे देखील महत्वाचे ठरेल. गजाननाची उपासना सुरू ठेवा. कन्या रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या अष्टम स्थानातून होत आहे. लाभेश चंद्र या आठवड्यामध्ये अष्टम स्थानापासून लाभस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. आठवड्याची सुरुवात फारशी चांगली होणार नाही, मात्र उत्तरार्ध चांगला जाईल. राशी स्वामी बुध सध्या सप्तम स्थानामध्ये वक्री असून राहू, शनी, शुक्र आणि नेपच्यून बरोबर युती योगात आहे. नोकरी तसे व्यवसायामध्ये महत्वाच्या घडामोडी घडतील. दशम स्थानातील मंगळ देखील या आठवड्यामध्ये 2 तारखेला लाभस्थानात येत आहे. त्यामुळे कामानिमित्त होणारे प्रवास थोडे कमी होतील. तसेच कामाचा ताण देखील कमी होईल. भावंडांचे सौख्य चांगले लाभेल. सप्तम स्थानातील ग्रहमान वैवाहिक सौख्य साधारण ठेवेल. जोडीदारामुळे भाग्योदयाचे योग येतील. जोडीदाराबद्दल थोडीफार चिंता या आठवड्यामध्ये राहणार आहे. भागीदारी व्यवसायामध्ये फसवणूक होण्याची शक्यता असल्याने नवीन भागीदारी करू नये. तसेच विवाह करू इच्छिणाऱ्या जातकांनी, खास करून लव्ह मॅरेज करणाऱ्या जातकांनी सध्या 2 महिने आपला विचार पुढे ढकलावा. त्यामुळे होणारे अनर्थ टाळता येतील. घरातील वातावरण चांगले राहील. संतती सौख्य चांगले लाभेल. मात्र संततीबाबत थोडी चिंता या आठवड्यात राहणार आहे. कलाकारांना व्यावसायिक संधी उपलब्ध होतील. त्यामुळे त्यांचा आठवडा चांगला जाईल. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी चांगले ग्रहमान आहे. अपेक्षित यश मिळवता येईल. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमच्या इच्छांची पूर्तता देखील या आठवड्यात तुम्हाला करता येईल. त्यामुळे तुम्ही खुश राहाल. कुलदेवतेच्या उपासनेसोबतच दत्ताची अथवा गुरुची उपासना या आठवड्यामध्ये फलदायी ठरेल. तुळ रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे. दशमेश चंद्र या आठवड्यामध्ये सप्तम स्थानापासून दशम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. आठवड्याचा उत्तरार्ध जास्त चांगला जाईल. राशी स्वामी शुक्र अजून वक्री असून षष्ठ स्थानामध्ये रवी, शनी, राहू, बुध आणि नेपच्यून बरोबर युती योगात आहे. त्यामुळे तुम्हाला सध्या बऱ्याच चढ उतारांचा सामना करावा लागू शकतो. मातुल घराण्याकडून वाईट अनुभव येऊ शकतात. नोकर वर्गाकडून फारसे सहकार्य मिळणार नाही. कर्जाविषयी अथवा कोर्टाविषयी कामे सध्या पुढे ढकला. लांबच्या प्रवासामध्ये त्रास होऊ शकतो. अष्टम स्थानातील गुरु डायबिटीस, कॅन्सर तसेच पोटाचे विकार असलेल्या जातकांसाठी फारसा चांगला नाही. या आठवड्यामध्ये आजाराचे प्रमाण वाढू शकते. तुम्हाला जर गूढशास्त्र शिकायची आवड असेल तर सध्या तुमच्यासाठी चांगले योग आहेत. संततीबाबत थोडीफार चिंता या आठवड्यात राहणार आहे. कलाकारांना आठवडा फारसा चांगला जाणार नाही. नवीन कामामध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या दृष्टीने खबरदारी घ्यावी. वैवाहिक सौख्य या आठवड्यात साधारण लाभेल. या आठवड्यामध्ये भाग्यस्थानातील सप्तमेश मंगळ दशम स्थानात जात आहे. त्यामुळे तुम्ही कामामध्ये व्यस्त राहाल. नोकरीच्या ठिकाणी कामातली चूक महागात पडू शकते. कामाचा ताण या आठवड्यामध्ये वाढेल. आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील. तुम्ही घेत असलेल्या मेहनतीचा योग्य परतावा मिळेल. घरातील वातावरण तुमच्यासाठी फारसे अनुकूल असणार नाही. व्यापारी वर्गाला हा आठवडा साधारण जाईल. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने कालावधी चांगला आहे, मात्र जास्त मेहनत करावी लागणार आहे. या आठवड्यामध्ये श्रीकृष्णाच्या उपासनेसोबतच कुलदेवतेची उपासना फलदायी ठरेल. वृश्चिक रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या षष्ठ स्थानातून होत आहे. भाग्येश चंद्र या आठवड्यामध्ये षष्ठ स्थानापासून भाग्यस्थानापर्यंत भ्रमण करेल. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. आठवड्याची सुरुवात फारशी चांगली होणार नाही. उत्तरार्ध मात्र चांगला असेल.
राशी स्वामी मंगळ या आठवड्यामध्ये 2 तारखेला भाग्यस्थानामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी भाग्यवर्धक घटना आठवड्याच्या उत्तरार्धामध्ये घडू शकतात. पंचम स्थानातील रवी, बुध, शनी, शुक्र, राहू आणि नेपच्यून आरोग्याबाबत थोड्याफार तक्रारी देतील. संततीबाबत थोड्या चिंता देतील, मात्र संतती सौख्य चांगले लाभेल. संततीबाबत फसवणूक होण्याचे काही प्रकार होण्याची शक्यता असल्याने खबरदारी घ्यावी. कलाकारांना हा आठवडा साधारण जाईल. नवीन कामाच्या संधी येतील, मात्र योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. वैवाहिक सौख्य चांगले लाभेल. जोडीदाराशी सुसंवाद राहील. आर्थिक स्थिती या आठवड्याच्या उत्तरार्धामध्ये चांगली होत जाईल. ज्या जातकांना नोकरीत बदल करायचा आहे त्यांनी घाई करू नये. नोकरीमध्ये कामाचा ताण थोडा कमी होईल, तरी कामामध्ये जास्त व्यस्त राहाल. घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. सध्या कुठलीही नवीन कामे हाती घेऊ नका. शेअर मार्केटमधील गुंतवणूक फारशी फायदेशीर होणार नाही, त्यामुळे त्यामध्ये नवीन गुंतवणूक करणे टाळावे. व्यापारी वर्गाला आठवडा साधारण जाईल. विद्यार्थ्यांना मात्र परीक्षेसाठी जास्त मेहनत करावी लागणार आहे. या आठवड्यामध्ये महादेवाच्या उपासनेसोबतच कुलदेवतेची उपासना फलदायी ठरेल. धनुरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या पंचम स्थानातून होत आहे. अष्टमेश चंद्र या आठवड्यामध्ये पंचम स्थानापासून अष्टम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. या आठवड्यामध्ये तुम्ही कामामध्ये जास्त व्यस्त राहाल. आठवड्याच्या शेवटी आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. राशी स्वामी गुरु सध्या षष्ठ स्थानात आहे. नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य लाभेल. कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल. आरोग्याच्या तक्रारी मात्र अधूनमधून चालू राहतील. आईबाबत थोडी चिंता या आठवड्यामध्ये राहणार आहे. चतुर्थ स्थानामध्ये शनी, राहू, बुध, शुक्र, रवी आणि नेपच्यून एकत्र आहेत. घरातील वातावरण त्यामुळे फारसे अनुकूल राहणार नाही. नवीन घर अथवा वाहनामध्ये गुंतवणूक करणे सध्या टाळा. व्यवहारामध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे. भावंडांपासून काही त्रास या आठवड्यामध्ये उद्भवू शकतो. आर्थिक हानी तसेच आर्थिक फसवणुकीचे प्रसंग येऊ शकतात. कुटुंबात एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. संतती सौख्य या आठवड्यात साधारण लाभेल. सप्तम स्थानातील मंगळ या आठवड्यामध्ये 2 तारखेला अष्टम स्थानामध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे संततीबाबत थोडी चिंता वाढेल. गर्भवती स्त्रियांनी काळजी घेणे आवश्यक आहे. अष्टम स्थानातील मंगळामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल. जोडीदाराशी सुसंवाद ठेवावा लागेल. भाग्येश रवी चतुर्थ स्थानात आहे. तसेच राशी स्वामी गुरुची लाभदायक दृष्टी चतुर्थ स्थानावर आहे. त्यामुळे कठीण परिस्थितीतून मार्ग निघेल. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी फारसे अनुकूल असणार नाही. कामाचा ताण या आठवड्यामध्ये जास्त जाणवेल. तसेच वरिष्ठांकडून दबाव येण्याची शक्यता आहे. कलाकारांना हा आठवडा साधारण जाईल. व्यापारी वर्गाला जास्त मेहनत या आठवड्यात घ्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने जास्त मेहनत करावी लागेल. त्याबरोबरच आरोग्याची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. या आठवड्यामध्ये सूर्याच्या उपासनेसोबतच कुलदेवतेची उपासना फलदायी ठरेल. मकर रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या चतुर्थ स्थानातून होत आहे. सप्तमेश चंद्र या आठवड्यामध्ये चतुर्थ स्थानापासून सप्तम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. आठवड्याची सुरुवात आरामदायी असेल. उत्तरार्धात मात्र कामात व्यस्त राहाल. राशी स्वामी शनीचा 1 तारखेला उदय होत आहे. तृतीय स्थानातील शनी, रवी, राहू, शुक्र, बुध आणि नेपच्यून तुमच्या प्रवासामध्ये वाढ करतील. लांबच्या प्रवासाचे योग येऊ शकतात. भावंडांशी संबंध सुधारतील, तरी अधूनमधून मतभेद होऊ शकतात. रेल्वे, पोस्ट, दळणवळण खात्यातील जातकांच्या कामामध्ये वाढ होईल. महत्वाचे आर्थिक करार तसेच बोलणी या आठवड्यामध्ये करू नका. धार्मिक यात्रा या आठवड्यात होऊ शकतील. तसेच धार्मिक कार्यामध्ये जास्त खर्च होईल. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होत जाईल. संतती सौख्य या आठवड्यात चांगले लाभेल. घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल असेल. षष्ठ स्थानातील मंगळ या आठवड्यामध्ये 2 तारखेला सप्तम स्थानामध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे उष्णतेमुळे होणारे त्रास कमी होतील. वैवाहिक सौख्य चांगले लाभेल. जोडीदाराशी सुसंवाद राहील. जोडीदारामुळे काही लाभ होतील. नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल. मातृसौख्य या आठवड्यात चांगले लाभेल.
नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल असेल. नवीन कामाच्या संधी येतील, तर कामानिमित्त प्रवास देखील होतील. कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. लांबच्या प्रवासाचे योग येऊ शकतील. व्यापारी वर्गाला देखील हा आठवडा चांगला जाईल. व्यापारामध्ये वाढ होईल. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दृष्टीने मेहनत घेणे आवश्यक आहे. या आठवड्यामध्ये श्रीकृष्णाच्या उपासनेसोबतच कुलदेवतेची उपासना फलदायी ठरेल. कुंभ रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे. षष्ठेश चंद्र या आठवड्यामध्ये तृतीय स्थानापासून षष्ठ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. आठवड्याच्या सुरुवातीलाच कामानिमित्त प्रवास कराल. या आठवड्यामध्ये कामात जास्त व्यस्त राहाल. राशी स्वामी शनीचा 1 तारखेला उदय होत आहे. सध्या शनी धनस्थानात आहे. धनस्थानामध्ये शनी बरोबर रवी, राहू, शुक्र, बुध आणि नेपच्यून देखील आहेत. आर्थिक स्थितीमध्ये चढ उतार या आठवड्यात जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबासाठी पैसा जास्त खर्च होईल. मातृसौख्य चांगले लाभेल. घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. पंचम स्थानातील मंगळ या आठवड्यामध्ये 2 तारखेला षष्ठ स्थानामध्ये प्रवेश करत आहे. उष्णतेचे विकार होण्याची शक्यता आहे. स्त्रियांमध्ये मासिक पाळीचे विकार संभवनीय आहेत. संतती सौख्य या आठवड्यात चांगले लाभेल. कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. कामाच्या नवीन संधी प्राप्त होऊ शकतील. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल. जोडीदाराबाबत थोडी चिंता राहील. जोडीदाराकडून धनलाभाचे योग येऊ शकतील. भागीदारी व्यावसायिकांनी नवीन भागीदारी करणे सध्या टाळावे. कोणावर लगेच विश्वास ठेवणे आर्थिक नुकसान करू शकते. व्यापारी वर्गाला आठवडा साधारण जाईल. कामामध्ये वाढ होईल, मात्र नफा त्या दृष्टीने फारसा दिसत नाही. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल असेल, तरी कामामध्ये वाढ होऊ शकते. नोकर वर्गाकडून कामे करून घ्यावी लागतील. कोर्टाच्या कामामध्ये फारसे यश या आठवड्यात लाभणार नाही. आईकडून इच्छापूर्तीचे योग येतील. या आठवड्यामध्ये कुलदेवतेच्या उपासनेसोबतच श्रीकृष्णाची उपासना फलदायी ठरेल. मीन रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या धनस्थानातून होत आहे. पंचमेश चंद्र या आठवड्यामध्ये धनस्थानापासून पंचम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. आठवड्याच्या सुरुवातीलाच धनलाभाचे योग येतील. उत्तरार्ध मात्र साधारण चांगला जाईल. या आठवड्यामध्ये छोट्या प्रवासाचे योग येतील. राशी स्वामी गुरु पराक्रम स्थानात असल्याने त्याची लाभदायक दृष्टी तुमच्या लग्नस्थानावर आहे. ही तुमच्यासाठी एक महत्वाची बाब आहे, ज्यामुळे तुमच्या राशीत होत असलेल्या या षटग्रह योगाच्या वाईट परिणामापासून तुम्ही बाहेर पडाल. कुठलेही महत्वाचे निर्णय घेणे तसेच महत्वाच्या गोष्टी करणे टाळा. आरोग्य सांभाळा. तुमच्यासाठी काही लाभदायक अशा घटना देखील घडतील. नोकरीतील प्रवासामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. चतुर्थ स्थानातील मंगळ या आठवड्यामध्ये 2 तारखेला पंचम स्थानात प्रवेश करत आहे. संतती सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. गर्भवती स्त्रियांना मात्र उष्णतेमुळे त्रास होण्याची शक्यता आहे. त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. नोकर वर्गाकडून सहकार्य मिळेल. कोर्टाची तसेच कर्जाची कामे सध्या पुढे ढकला. वैवाहिक सौख्य सध्या चांगले लाभेल. जोडीदाराच्या कलेने मात्र घ्यावे लागेल. कलाकारांना आठवडा साधारण जाईल. धनलाभाचे योग येतील. व्यापारी वर्गाला मनाप्रमाणे व्यवसाय होण्यासाठी जास्त प्रवास करावा लागेल. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ग्रहमान चांगले आहे. आपल्या तब्येतीची मात्र काळजी घ्यावी लागणार आहे. स्वतःवरील खर्चाचे प्रमाण वाढू शकते. आर्थिक स्थिती या आठवड्यात चांगली राहील. गजाननाच्या उपासनेसोबतच दत्ताची अथवा गुरुची उपासना फलदायी ठरेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.